पत्रकार परिषद घेतली। या ठिकाणी पत्रकार परिषदेला एका विशिष्ट पक्षाचे पदाधिकारी दिसत आहेत। ही पत्रकार परिषद घेतली, नेमका उद्देश काय आहे आणि या पत्रकार परिषदेतून राज्याला नेमका काय मेसेज द्यायचा? या पत्रकार परिषद तुम्ही अत्यंत पत्रकारांना पहिल्यांदा सर्व पत्रकार बांधवांना नमस्कार. तुम्ही आलात, अत्यंत चांगला प्रश्न विचारला. विषय असा आहे की ही पत्रकार परिषद घ्यायचं, महाराष्ट्रातल्या माझ्या बहुजनातील धनगर समाजाची दिशाभूल करण्याचं काम चाललेलं आहे, ते थांबवण्यासाठी ही पत्रकार परिषद आहे. आज ही पत्रकार परिषद घेतली, काय या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून तुमची मागणी असणार आहे? ज्यांनी काम केलेलं आहे, ज्यांनी आत्तापर्यंत त्याग केलेला आहे, अहिल्यादेवीच्या विचाराला स्मरून आजपर्यंत जेवढी कामं केलेली आहेत, म्हणजे घाटाचा प्रश्न असू द्या, कॉलेजचा असू द्या, शिक्षणाचा असू द्या, जनतेच्या उपयोगी सर्व कामं आदरणीय दादांनी केलेली आहेत. आणि दादांचं असं अपघाती निधन झाल्यामुळं त्यांचं नाव शासनाने त्या ठिकाणी दिलेलं आहे. त्यात ऐकून घ्या ना, महाराष्ट्र सरकारने ते नाव दिलेलं आहे. त्याच्यात ऐका ना, आणि नाव देताना त्यांनी असं नाही केलेलं की तुम्ही एक विचार करा, आज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मुंबई संलग्न रुग्णालय सर, तर तिथं जामदेवीजी जे यांचं जे रुग्णालय असं नाव आहे. त्याच पद्धतीने बीजे शासकीय महाविद्यालय संलग्न ससून महाविद्यालय असं नाव आहे, ससून रुग्णालय. म्हणजे असं पद्धतीने आदरणीय दादांचं नाव शासकीय मुख्यमंत्री असतील ते असतील, सदर्व महाविद्यालयाला वेगवेगळं नाव, दादाचं नाव, डायरेक्ट रुग्णालयाला वेगळं नाव, अशा पद्धतीचे नाव तिथलं काय अहिल्यादेवीचं कट केलेलं नाही. आणि अहिल्यादेवी ह्या फार थोर होत्या आणि त्याच पद्धतीने त्यांची विचारधारा फुले शाहू आंबेडकरांची किंवा अहिल्यादेवींनी केलेल्या कामाची, त्या पद्धतीने आदरणीय दादांनी आजपर्यंत महाराष्ट्रभर आणि बारामती तालुक्यात कामाची व्याप्ती वाढवलेली आणि त्या पद्धतीने त्यांचं नाव महाराष्ट्र शासनाने दिलेले. त्यात समाजाचा कुठलाही ऐकून घ्या ना, म्हणजे त्या व्यत्यय किंवा अडचण किंवा भावना दुखवलेल्या नाही. शासनानं काढलेला GR तुम्हाला मान्य आहे का? कारण गेल्या 2 दिवसापूर्वी धनगर समाजाच्या वतीने एक पत्रकार परिषद घेण्यात आली. या पत्रकार परिषदेमध्ये शासनानं जो GR काढला, या GRचा निषेध करण्यात आला. एका बाजूला तुम्हाला हा GR मान्य आहे का, तर दुसऱ्या बाजूला निषेध होतोय, कसं बघताय सगळं? नाही, GR शासनाने काढलेला आहे तो आम्हाला मान्य आहे, कारण ज्यांनी या जीव ओतून काम केलेलं आहे महाराष्ट्रात आणि अहिल्यादेवीच्या विचाराला स्फूर्ती दिलेली आहे, त्या जसं काय एखाद्या घाट असू द्या, बारवा असू द्या, धर्मशाळा असू द्या, ज्या पद्धतीने अहिल्यादेवींनी आजपर्यंत जनतेसाठी काम केलं, पाणी पुरवठा असू द्या, त्याच विचारधारांनी आजपर्यंत आदरणीय दादांनी आमच्या काम केलेलं आहे. आणि त्यांना संबोधित ऐकून घ्या, त्यांना स्मरून किंवा त्यांना खऱ्या अर्थाने श्रद्धांजली आम्ही तर देणारच होतो, परंतु शासनाने जे नाव दिलं त्याबद्दल उलटं मी शासनाचा आभारी आहे आणि शासनाला शुभेच्छा देतो. त्यांनी अहिल्यादेवीच्या नावाला बाजूला सारून काही केलेलं नाही. अहिल्यादेवींचं विद्यालय म्हणून नाव आहे आणि दादांचंही नाव रुग्णालय म्हणून त्या ठिकाणी ऐकून घ्या ना दिलेलं आहे. त्यामुळं उगं काहीतरी एखाद्याची दिशाभूल करून ह्यात राजकारण आणू नये. एवढ्या मोठ्या कामात त्यांनी असे डिस्टर्ब करू नये असं माझं मत आहे. तुम्ही आता उल्लेख केला की शासनानं काढलेला GR तुम्हाला मान्य आहे, मात्र अहिल्यादेवी होळकरांचे वंशज भूषणसिंह राजे होळकर यांनी असं म्हटलंय की अजित पवार हयात असताना त्यांनी अहिल्यादेवी वैद्यकीय महाविद्यालयाला अहिल्यादेवी होळकर यांचं नाव दिलं. मग आता असं असताना अजित पवार हयात नसताना असं जाणीवपूर्वक षडयंत्र कोण करताय? जाती या सगळ्या गोष्टींमुळे तेढ निर्माण होऊ शकते. काहीतरी उगाच चर्चा करण्यात मजा नसती. हे फक्त राजकीय जे द्वेष एकमेकासाठी पसरतात, स्वतःची पोळी भाजून घेण्यासाठी असे विचार मांडतात, तसं काही मला जाणवत नाही. आणि समाज फार सुज्ञ, पहिला विषय वेगळा होता, आत्ताच्या सगळ्या आमच्या धनगर समाजाच्या घरात मुलं ग्रॅज्युएशन झालेले आहेत, सुज्ञ आहेत. त्यामुळं कुठंतरी एखाद्या गोष्ट भूषणराजे जरी बोलत असतील तर मी त्यांना सांगतो की आपला समाजासाठी काय त्याग आहे आणि आदरणीय दादांचा काय त्याग आहे याचा जरा विचार करावा. नाना, आता सोमवारी यांनी सांगितले की आता हे रस्त्यावर उतरून निषेध करणार आहेत, याच्याकडे कसं पाहता तुम्ही? या निषेध मोर्चामध्ये सहभागी होणार आहे का, किंवा ह्या धनगर बांधवांना तुमचं काय आव्हान असणार आहे? नाही, मी सर्व धनगर बांधवाला सांगतो की ही चालेले नाव दिलेलं आहे ते अत्यंत योग्य आहे.
आपल्या मातेचं अहिल्यादेवीचं नाव तिथून काय कट केलेलं नाही आहे. आदरणीय जसे एखादं ऐकून घ्या, आज मी तुम्हाला एक छोटंसं उदाहरण बारामतीतलंच देतो. महाराष्ट्र एज्युकेशन संस्था महेश्व हायस्कूल म्हणून प्रसिद्ध आहे. तिथं हरिभाऊ गजानन देशपांडे काही त्या नावाप्रमाणे तिथं दिल्या गेलं. म्हणजे काय, महाराष्ट्र एज्युकेशन संस्थाचं नाव खोडलं गेले का MS त्या पद्धतीने BJ मेडिकलचं दिलं आणि ससून रुग्णालय हे अशा पद्धतीने एखादी दिशाभूल करण्याचं काम काही लोक करत आहेत. ते बरोबर नाही. समाजाला माझ्या महाराष्ट्रातल्या आव्हान आहे की एखादी थोर व्यक्ती अहिल्यादेवीचे विचार घेऊन पुढं चाललेले असेल आणि त्या पद्धतीने त्यांची कृती असेल तर त्यासाठी त्यांनी व्यत्यय आणि समाजात दिशाभूल करू नये.